स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महानगरपालिकेच्या वतीनं शहापूर खणीची सध्या स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। तसंच शहरामध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडलेत ते खड्डे मुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। शहापूर खणीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली आहे। इचलकरंजी ही वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो। इथला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावेळी शहापूर खणीची दुरावस्था झाली आहे, त्याची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर इचलकरंजी शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांचे गणेश विसर्जन याच ठिकाणी होतं। याच अनुषंगानं शहापूर खणीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। तसंच शहरात ज्या ठिकाणी खड्डे पडलेत ते खड्डे मुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। येणारा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय। शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं दरवर्षी साजरा केला जातो। न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा पंचगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन करता येणार नाही, तरी सुद्धा मंडळांनी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढला जाईल। तसंच शहरातल्या 65 ठिकाणी कृत्रिम कुंड केले जाणार आहेत। गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे। इचलकरंजीत गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने होतो याची मी माहिती घेतलेली आहे आणि खड्डेमुक्त करण्यासाठी मी तशा सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहेत। काही ठिकाणी काम सुरू पण झालेले आहे, पण गणपती येण्यापूर्वी आमच्या संपूर्ण शहरामध्ये खड्डेमुक्त करण्याचं नियोजन चालू आहे आणि जर पावसानं आम्हाला साथ दिलीच तर निश्चित सगळी आम्ही कामं गणपती उत्सवापूर्वी आमची पूर्ण करतो। शहापूर खणीची स्वच्छतेचा जलपर्णी काढण्याचा विषय होता, तो आम्ही कालपासून नवीन जे यंत्राचा वापर करून त्याची स्वच्छता कालपासून चालू केलेला आहे। आमच्या स्वच्छता विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत ऑलरेडी काही स्वच्छता करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ते वॉटर फाउंटन आणि हे जे आपण यूज करतो तेही आमच्या साधारण येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे। न्यायालयाने असे चालू केलेला आहे। जवळपास दरवर्षीच आपण साधारण 72 कुंड आपण प्रत्येक प्रभागांमध्ये ठेवतो, तसंच यावर्षी आम्ही त्या कुंडांचं नियोजन केलेलं आहे आणि आम्ही नदीपात्रामध्ये विसर्जन होणार नाही यासाठी महानगरपालिका प्रयत्न करूच आणि आमच्या टीमही आम्ही नदीपात्राच्या भोवती तैनात ठेवणार आहोत। त्याचं नियोजन पूर्ण आमचं झालेलं आहे। निश्चित हा गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने आम्ही मॅनेज करू अशी आम्हाला आशा आहे आणि या गणपती उत्सवाच्या येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व इचलकरंजी वासियांना आणि सर्व भारतवासियांनाही शुभेच्छा। धन्यवाद।